विधान भवनाच्या आवारात आणि विधान भवनाच्या बाहेर असं दोन्ही ठिकाणी काल घटना घडल्या आणि विधान भवनाच्या आवारात झालेली मारहाण दोन कार्यकर्त्यांनी, दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, आमदारांमध्ये म्हणा, आमदारांच्या कार्यकर्त्यांनी टोळी युद्ध आहे, गँगवॉर आहे. काल विधान भवनात जो प्रकार घडला हा फक्त दुर्दैवी नाही, दुःखद नाही, धक्कादायक नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान माझ्या लक्षात आहे की मी महाराष्ट्राची संस्कृती जपेन, संस्कृती बदलू देणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांच्या कारकिर्दीमध्ये रोज डाग लागतो, अनेक मार्गाने लागतो. मग भ्रष्टाचार असेल, व्यभिचार असेल, हनी ट्रॅप असेल, रोज आमदार निवासमध्ये टॉवेल गँग असेल, मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत, कारवाई होत नाही. मोकाचे आरोपी, खुनाचे आरोपी, दाऊदचे हस्तक हे पक्षात घेतले जात आहेत, त्यांच्या विधिमंडळात घेतले जात आहेत. ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे. ज्या संस्कारातून ते आलेले आहेत त्या संस्कारात हे सगळं बसतंय का जे त्यांच्या राज्यात सध्या सुरू आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसलेले आहेत. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना धर्मराज ज्याप्रमाणे खाली मान घालून बसले होते त्या भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आहे. म्हणजे वस्त्रहरणाला पांडवांचं पाठबळ होतं, पांडव कमजोर होते म्हणून द्रौपदीचं वस्त्रहरण उघड्या डोळ्याने ते पाहत होते. द्रौपदीला जुगारावर लावणाऱ्यांची ही जी एक संस्कृती या देशात तेव्हा निर्माण झाली होती, मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राचं वस्त्रहरण पाहत आहेत आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ते आहेत, कारण ते जुगाराच्या अड्ड्यावर बसले. महाराष्ट्राच्या विधानसभेत काल काय घडलं? काल गँगवॉर झालं, विधान भवनात गँगवॉर झालं. मी सभागृहात म्हणत नाही, विधान भवनामध्ये गँग होती. परिसराला आपण भवन म्हणतो. विधान भवनामध्ये काय टोळी युद्ध झालं. खुनातले, मोकाचे आरोपी, दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते. कोणी आणले त्यांना? काय कारवाई झाली? कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचं हे स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे. ह्यांना हे राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही. हे गुंडांचं राज्य झालं. जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असतं, कुणी अन्य मुख्यमंत्री असता, तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायरीवर येऊन किंचाळले असते, हे सरकार बरखास्त करा, इथे राष्ट्रपती राजवट लावा. मग काय त्यांना असं वाटत नाही का? त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल की माझं राज्य हे आता राष्ट्रपती राजवट लावण्याच्या लायकीचं झालेलं आहे. दोन आमदारांचे समर्थक म्हणत नाही मी त्यांना, समर्थक अशा प्रकारचे हल्लाबोल करत नाही. भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक होते काल, त्यांचा रेकॉर्ड तपासा ना तो. त्यांचे रेकॉर्ड समोर आलेले आहेत. त्यातले किती मोकाचे आरोपी आहेत. मोकाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे हस्तक हे विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागलेले आहेत. उद्या ते विधानसभेत जातील, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचं गँगवॉर हे सभागृहात होईल आणि त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन देईल. गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झालेली आहे, ही भरती पूर्वी जी गुंडांची भरती व्हायची, अंडरवर्ल्डमध्ये भरती व्हायची, ठिकठिकाणी आम्ही पाहिलंय ते, त्या पद्धतीची भरती आहे. त्या पद्धती हा जो हनी ट्रॅप प्रकरण सध्या चाललाय नाशिक आणि इतरत्र, त्याच्यावरती देवेंद्रजी काय बोललेत का? त्यांनी बोलायला. नाना पटोले असतील, जयंतराव पाटील असतील, विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे असतील,
अनिल परब असतील, प्रत्येकाने हा विषय विधिमंडळात मांडला. त्याच्यावरती सरकारचं मत काय आहे? कालच्या घटनेबद्दल सरकारचं मत काय आहे? या लोकांना विधानसभेत विरोधी पक्षानेता त्यासाठीच नको आहे. या सगळ्या मुद्द्यावर तो आवाज उठेल विधिमंडळामध्ये आणि सरकारला जाब विचारेल. म्हणूनच ते विरोधी पक्षनेता होऊ देत नाही विधानसभेत. माझी मागणी आहे की राज्यपालांनी जर ते खरोखर घटनेचे संविधानाचे रखवालदार असतील या राज्यात, तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायलाच हवी. गुंड टोळ्या विधानसभेपर्यंत पोहोचल्या. विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू, सुरे आणि हत्यारं बाहेर काढायची गरज होती. आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारं होती. मोकाच्या आरोपीकडे, ही माझी माहिती आहे, ही हत्यारं होती सगळी. आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता, ही सुद्धा पक्की माहिती आहे. नाही, पण राऊतसाहेब, आमदारांच्या शिस्तीचं काय किंवा विधान भवनात होत असलेल्या गर्दीचं काय? मी शक्यतो कमी जातो. मी आजच सकाळी, माझे आमदार भाऊ आहेत सुनील राऊत, आणि माझ्याकडे सकाळी आमदार मिलिंद नार्वेकर आले होते. मी त्यांच्याशी सुद्धा बोललो.